जीवन म्हणजे गणिताचा राजा मुकला तो संपला, जीवन म्हणजे गणिताचा राजा मुकला तो संपला. या माझ्या गणिताच्या या विषयानुसार मी या ठिकाणी हे साहित्य या ठिकाणी संख्याज्ञान सुरुवातीला विद्यार्थ्यांची संख्याज्ञान आहे. त्या संख्याज्ञानामध्ये अंकांची ओळख, त्या अंकांच्या ओळखीमध्ये देवनागरी अंक, त्यानंतर आंतरराष्ट्रीय अंक आणि रोमन अंकाची ओळख या ठिकाणी दिली. तर जे अंक घेतले त्या उदाहरणामध्ये घेतला समजा हा एक अंक घेतला, त्यानंतर तीन अंक घेतले आणि त्या विद्यार्थ्याला सांगितले की या तीन अंक आहेत, तीन अंक संदर्भ लावला. तर या चढता क्रम कोणता आणि उतरता क्रम कोणता, याचे कोणतेही अंक तो घेऊन जाईल चढता क्रम आणि उतरता क्रम या ठिकाणी लावू शकतो. त्यानंतर या आणखी दुसऱ्या संख्या घेतल्या आणि यामध्ये तीन ठिकाणी या संख्या लावल्या आणि तीन ठिकाणी लावल्यानंतर त्या विद्यार्थ्याला म्हणता येईल की मधली संख्या कोणती, त्याच्या अगोदरची संख्या कोणती आणि नंतरची संख्या कोणती. त्याद्वारे आपल्याला चढता उतरता क्रम संख्याची ओळख पद्धती या ठिकाणी आपल्याला होईल. त्या ठिकाणी आपलं जे टॅलेंट आहे, जीवदर्शिकेची माहिती विद्यार्थ्यांना होणं गरजेचं आहे. या दिनदर्शिकेमध्ये किती दर्शिका तयार केल्या आहे हा दुसरा मुद्दा आहे. त्यामध्ये किती दशक तयार केली, या दशकामध्ये किती दशक तयार केली, त्यामध्ये आपल्याला सरपत्रिकेच्या सहाय्याने मी क्लास एकानुसार आपल्याला प्रत्येक महिन्याची तीन दशका विद्यार्थी म्हणून त्याचा अनुभव म्हणतो करू शकतोय. त्यामध्ये या एकूण वार किती आहे, एकूण दिवस किती आहे, एक तारीख कोणत्या दिवशी आली, सोमवार किती आहे, मंगळवार किती आहे, त्या पद्धतीनं पूर्ण तीन दशकाची आपल्याला माहिती होते. त्याचबरोबर आपल्याला दुसरा महिना घ्यायचा आहे, हा महिना संपला तर आता दुसरा महिना त्याची माहिती आपल्याला घ्यायची आहे. त्यावरून आपण कोणाचे प्रकार कोणकोणते आपल्याला घेता येईल. त्या ठिकाणी कोणाचे प्रकार आहेत, काटकोन आहे, लघु कोण आहे, विशाल कोण आहे. काटकोन कशाला म्हटलं जातं तर 90 अंश बरोबर जो असेल या ठिकाणी दोन कोण असतात, ते दोन किरण या ठिकाणी जोडले की हा कोण तयार होतो, हा बरोबर 90 अंशाचा आहे काटकोन म्हटलं जातं. दुसरा लघु कोण म्हणजे या ठिकाणी 90 अंशापेक्षा कमी असणारा कोण विद्यार्थ्याला प्रत्यक्ष त्या ठिकाणी हाताळणी करून आपल्याला सांगता येईल. त्यानंतर हा विशाल कोणाची सुद्धा आपल्याला 90 अंशापेक्षा जास्त असलेली माहिती या ठिकाणी देते. त्यानंतर त्या ठिकाणी मुलांच्यासाठी म्हणजे जे प्रगत विद्यार्थी त्यांच्यासाठी नाही, परंतु काही प्रगत अध्ययनक्षम असतील त्यांना आपण म्हणू शकत नाही, परंतु त्यांच्यासाठी काही युक्ती केलेली आहे. त्यामध्ये काय केलं तर हा जो गुणाकार आहे त्या गुणाकारामध्ये दोन संख्यांचा गुणाकार, त्यामध्ये काय केलं तर हे अशा रेषा केलेल्या आहेत. त्यामध्ये पहिली संख्या समजा तरी 13, म्हणजे पहिल्या संख्येला मी काय केलं उभी रेषा धरायची, दुसऱ्या संख्येला आडव्या रेषा धरायच्या. यानुसार मी काय केलं समजा 13 म्हणजे 21 आहे तर या ठिकाणी 13 हा पहिला एकच दशक पहिला तो अध्ययनक्षम असलेल्या विद्यार्थ्याला 13, त्यानंतर इथं पुढे अंक आहे 3 म्हणजे 3 रेषा मारल्या तर रेषेची साईड पुढे 21 अंकाने खाली सुरुवात केली 2 इकडे 1. तर या ठिकाणी काय करायचं स्वरूपात तर ज्या ज्या ठिकाणी रेषा छेदलेल्या आहेत म्हणजे त्यांना रेषा छेदलेलं माहिती दिली आणि त्या ठिकाणी किती बिंदू तयार झाले तर जिथे 1 आणि 2 बिंदू तयार झाला म्हणून 2 दिला, तिथं 1 आणि हे बिंदू म्हणजे त्याच्या समोरचे बिंदू धरायचे नाही. 1 2 3 4 5 6 7 7 होईल, इथं बिंदू झाले 3. तर ते बिंदू आणि रेषा दोन्हीच त्याला संगम होईल आणि म्हणून संख्या तयार होईल 13 म्हणजे 21 273. हा पारंगत असणारा जो विद्यार्थी प्रगत विद्यार्थी आहे तो सहजपणे सोडेल, पण खूप अध्ययनक्षम असणारे जे विद्यार्थी तयारीसाठी त्याला हा करता येईल.
संख्येचा वर्ग करायसाठी त्यांनी घन संख्या आणि संख्येचा वर्ग हे सूत्र तयार केलं. हे संख्येचे सूत्र तयार केले. सोळाचा वर्ग आहे. 16 संख्या 16चा वर्ग आहे 256 आणि 16चा घन केलेला आहे 49. त्या पद्धतीने आपल्याला संख्येचा वर्ग आणि संख्येचा घन करता येईल. या ठिकाणी वर्ग म्हणजे काय तर त्याच संख्येला त्याच संख्येनं गुणणे म्हणजे वर्ग आहे. घन म्हणजे काय त्याच संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणणे म्हणजे त्याचा घन आहे. उदाहरण द्यायला 2 गुणिले 2 बरोबर 4. तिथे दुसरे एखाद्या संख्येला त्याच संख्येने दोनदा गुणले म्हणजे घन होईल. 2 ला त्याच संख्येने दोनदा गुणलं म्हणजे तो घन झाला. तिथं आपल्याला जी गणिताची सूत्र आहे ती गणिताची सूत्र वरती लिहिलेलं आहे. सूत्र विद्यार्थ्याला पाठ जोडून करायचं असते. त्यामुळं व्यास बरोबर त्रिज्या, नफा बरोबर विक्रीमध्ये नफा बरोबर विक्री वजा खरेदी हे आपल्याला घेता येईल. त्रिज्या म्हणजे काय तर व्यास भागिले 2 पुढं तोटा खरेदी वजा विक्री रास दिलेला आहे का रास म्हणजे आपल्याला या ते सूत्र जे आहे विद्यार्थ्याला फक्त सूत्र पाठ करण्यापेक्षा ते कृतीमध्ये जाऊन ते सूत्र पाठ करू शकतो. या ठिकाणी ही मणिमाळ आहे. त्या मणिमाळाच्या साह्याने सुद्धा संख्याज्ञानाचा वापर या ठिकाणी होतो. ती किती आहे या किती आहे लाल रंगाची त्यानंतर इकडचे इकडे समान आपल्याला जर लावायचे असतील इकडे 3 लावायचे इकडे 3 लावायचे असतील दोन्ही समान घ्यायचे. त्या ठिकाणी स्वयं माध्यम पहिली ते 8वीसाठी सर्व विद्यार्थ्यांसाठी घेतलेलं आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या संख्या घेतली 6 4 त्या संख्यामध्ये 2 संख्या तयार करायच्या. पहिल्यांदा पहिली संख्या घ्या दुसरी संख्या घ्या अशा संख्या तयार करता येईल आपल्याला. आणि हे विद्यार्थी सहज हाताळतात आपले वर्गामध्ये सहज. या ठिकाणी मग पाढे तयार करणे 2 ते 99 पर्यंत पाढे तयार करणे या ठिकाणी घेतलेला आपल्याला. पाढे पाठायचं नसतील तर किती कसं आहे या ठिकाणी 14चा पाढा तयार केला तर काय केलं की 1चा पाढा केला. 1चा पाढा सर्वांना येते 2 4 4चा पाढा 14 मध्ये 1 आणि 4 असते. तर या ठिकाणी तयार करतो जो एकक आहे त्या एककचा पद्धती जो एकचा ते एकक केलं मांडत गेलो. उदाहरण 4 घेतला तिकट सांगतो त्याला जोडते. आता इथं आलो इथं बघा 2 अंक आले. इथं काय करायचं आहे तर पहिला अंक 2 घेतला राहिलेली अंकाची बेरीज करायची अशा पद्धतीने. इथं का या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभव देण्यासाठी तिथे काही संख्या द्यायची काही अंक द्यायचे आणि त्यानुसार एकक म्हणजे काय दशक म्हणजे काय शतक म्हणजे काय हजार म्हणजे काय 10,000 म्हणजे काय लक्ष म्हणजे काय दशलक्ष म्हणजे काय काही वेळेला 2-3 अंक द्यायचे. त्यांना सांगायचं बाबा आता किती अंकी संख्या तयार झाली शतक मध्ये किती अंकी संख्या तयार झाली. अशा पद्धतीने गणिती मांडणी तुम्ही सोडवून आपल्याला. त्यानंतर कालमापनामध्ये जर आपण या ठिकाणी पाहिलं तर घड्याळामध्ये असणारे काट्यांची माहिती घड्याळामध्ये असणारे अंक एकूण अंक किती आले आणि याद्वारे आपण या ठिकाणी किती वाजले अशा पद्धतीनं दाखवू शकतो. त्यानंतर 60 सेकंद म्हणजे किती 60 मिनिटे म्हणजे ते कालमापन आहे. कालमापन सुद्धा आपण या ठिकाणी घेतो. तर या रिंग मध्ये किंवा या बांगडीमध्ये किती अंक आलेले आहेत तर पूर्ण अंक जे आलेले आहेत पूर्णपणे दिसणारे ते अंक घ्यायचे त्यापासून वेगवेगळे संख्या त्यापासून